न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। लवकरच अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणार। आमदार संग्राम जगतापांची मोठी घोषणा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। या प्रसंगी समाजासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घोषणा करताना शहरात लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिगुरू वीर लहुजी साळवे यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारले जातील, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले। यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकारी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि अण्णाभाऊंचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा निर्णय शहराच्या सांस्कृतिक चळवळीला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी अंकुश मोहिते यांनी समाज बांधवांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले। कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपल्याकडे साजरी होत आहे। अनेक मान्यवरांनी, आपण सर्वांनीच त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केलेलं आहे। हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हाती घेतलं आणि त्याच्या माध्यमातून अगदी छोट्या मोठ्या गाव खेड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यातनं समाज जागृत केला। जसं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की शिका आणि संघटित व्हा। म्हणजे शिक्षण, त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो माणूस चांगल्या प्रकारे शिक्षण घेईन, ज्ञान घेईन, त्याला जगामध्ये कुठेही जरी सोडलं तर निश्चित तो त्याला कुठेही अडचण येऊ शकत नाही। तो स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीनं तो समाजामध्ये उभा राहू शकतो, आपलं कुटुंब, आपलं प्रपंच तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे समाजाला देखील कुठेतरी तो दिशा देऊ शकतो। पण अशा प्रत्येक महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला आणि त्यांनी आज भारताला आणि भारताच्या बाहेर देखील आपले विचार हे कुठेतरी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आजही ते जरी महापुरुष आपल्यामध्ये नसले पण त्यांचे विचार हे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणामध्ये, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठेतरी आचरणा विचारामध्ये हे विचार असणं गरजेचं आहे। आणि त्याच माध्यमातून आपल्या सर्वांचंच कार्य हे महाराष्ट्रामध्ये असन, देशामध्ये असन, अनेक लोक हे आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत काम करतायत आणि म्हणून आपलं अहिल्यानगर देखील त्याच्यामध्ये मागे नाही। आपण देखील सगळेजण अहिल्यानगरमध्ये कुठेतरी त्या विचारानं प्रेरित होऊन आपण सगळे मंडळी काम करत आलोत आणि पुढे देखील आपण सगळेच मान्यवर त्यांच्याच विचारानं, त्या महापुरुषांच्या विचारानं हा महाराष्ट्र उभा राहिला आहे आणि म्हणून कुठेतरी त्याच विचारानं आपण सगळेजण मंडळी काम करत राहू। महापालिकेचा ठराव घेऊन पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन, मंत्रालय या ठिकाणच्या परवानगी घेऊन लवकरच चांगला, आणि जसं आपण पाहतो की आता फोटो समोर बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी पाहतोय, तसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णकृती पुतळा या अहिल्यानगरमध्ये उभा राहील। आणि फक्त तोच नाही तर आपल्या सर्वांच्या इथं उजव्या हाताला असणारा वीर लहुजी साळवे यांचा देखील चांगला पूर्णकृती पुतळा हा आपल्याला उभा राहील। रस्त्यावर कुठेही कोणाला अडचण होणार नाही, अशाच प्रकारचं सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांचा राहणार आहे। त्यामुळे हे सगळं काम पुढे जाईल। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नगर शहरात तसेच महाराष्ट्रभरात जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना आज अहिल्यानगर शहरामध्ये आज अण्णाभाऊ साठे चौक येथे आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी या ठिकाणी समाजाच्या वतीने स्वागत करतो व आज सर्व मातंग समाजाला या ठिकाणी आनंदाची बातमी देऊ इच्छितो की आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्याला लवकरच 2 पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी देण्याची मोठी घोषणा केलेली आहे व याच्या सर्वत्र जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे। मी सर्वांना या आपल्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या भविष्य काळात नगर शहरामध्ये भव्य असे स्मारक या ठिकाणी आपल्या पाहावयास मिळतील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।